विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल हो तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरे जय राम हरी जय जय राम आम्हारीच्या दासा काही भय नाही लोके भय नाही लोके भय नाही लोके आम्हाच्या दासा काही भय नाही त्रैलोके भय नाही त्रैलोके भय नाही त्रैलोके आम्हारीच्या दासा काही भय नाही लोके भय नाही लोके भय नाही लोके आम्हाच्या दासा काही भय नाही त्रैलोके भय नाही त्रैलोके भय नाही त्रैलोके देव उभा मागे पुढे 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 उगवी घोडे संसारा उगवी घोडे संसारा माने पुढे उगवी घोडे संसारा देव उभा मागे पुढे उभे घोडे उभे घोडे आटा उभे घोडे आटा तैसा केला तैसा होय धावे सोय धरोनी धावे सोय धरोनी धावे सोय धरोनी केला गैसा होया धावे सोय धरोणे धावे सोय धरोणे धावे सोय धरोणे देव उभा मागे पुढे 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 उगवी घोडे उगवी घोडे उगवी घोडे देव उभा मागे पुढे उगवे घोडे संकट उगवे घोडे संकट उगवे घोडे संकट दुःखामध्ये असो सुखे गाऊ सुखे विठोबा गाऊ सुखे विठोबा गाऊ सुखे विठोबा सुखामय असो सुखे गाऊ पुढे विठोबा गाऊ पुढे विठोबा गाऊ पुढे विठोबा देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे ओ पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवी घोडे संकट उगवी घोडे संकट उगवी घोडे संकट देव उभा मागे पुढे उगवे घोडे
हरीच्या दासा काय हरीच्या दासा काय हरीच्या दासा काय हरीच्या दासा काय हमारी दादा हरीच्या दासा काय हरीच्या दासा काय देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे भय नाही त्रिलोकी भय नाही त्रिलोकी भय नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे देव उभा मागे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे देव उभा मागे पुढे उगवे कोडे सकटी
संकटी संकटी वाह वाह वाह, अभिषेक महाराज जय हो.
जय हो टाळी टाळी माय बाप टाळी टाळी आम्हा हरीच्या दासा काही आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट जैसा केला तैसा होय धावे सोय धरुणी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट तुका मने आसो सुके गाऊ मुखी विठोबा देव उभा मागे पुढे उगवी खोडे संकट पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण दुसरे चरण दुसरे पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ता बाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची शरण शरणई कणाता पायी माता ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावया सुबाटा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळे विठ्ठल आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी देव उभा मागे पुढे उगवी कोडे संकट आपला चालू असलेला प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी असणारा अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सुंदर असा सुयोग श्री क्षेत्र डोणगावकर मंडळी घडून आणतात। या कार्यक्रमाची संपूर्ण जबाबदारी ज्या कुटुंबाकडे आहे ते आखाडे आणि पारसकर पाचलकर या मंडळीचं विशेष सहकार्य आहे। त्यामध्ये विशेषत्वानं नामनिर्देशन करणं उचित आहे की अशी काही दानशूर मंडळी या महाराष्ट्रात आहे म्हणूनच त्यांच्यामुळं हा मंडप आणि मंडपामुळं ते असं समीकरण लाभल्या जातंय। अच्छा नैसर्गिक आपत्ती पुढे आपण सगळ्यांनी हात टेकले, प्रत्येक ठिकाणी 3 लोक एकत्र येतात आणि सगळं घोळून देतात, 3ही ऋतू एकत्र होतात, शेतकऱ्यांच्या मुळावर येतात आणि शेतकऱ्यांना 3, 13, 9, 12 जीवन जगावं लागतं। अशातही आपल्या परमार्थाची काज धरून एका कीर्तनकाराचं एका भागवतकाराचं संपूर्ण मानधनाची जबाबदारी जे स्वीकारतात
त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. कारण आजच्या काळामध्ये इतकं सोपं नाही आहे. म्हणून परमादरणीय आमचे शिवाजी महाराज पळुळकर यांच्या संपूर्ण भागवताची जबाबदारी सुद्धा एकाच कुटुंबानं गजानन महाराज तुकाराम आखाडे आणि त्यांच्या अर्धांगी. आनंद वाटतो महाराज. तसंच प्रत्येक कीर्तनकाराचं आहे. माझ्याही असणारं मानधनाची जबाबदारी स्वर्गीय संभाजी दत्तात्रय आखाडे त्यांच्या प्रीत्यर्थ गजानन आखाडे यांच्याकडून आहे. आज सकाळचं अन्नदान नागेश गुंजकर आणि संध्याकाळचं अन्नदान गजानन जाधव. अन्नदानही सुंदर या मंडळीने केलेलं आहे. द्यावे तेवढे धन्यवाद. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असणारे आमची महाराज मंडळी, संजय महाराज की ज्यांच्यामुळं मला विदर्भ कळला, त्याच्यानंतर गणेश महाराज ज्यांच्या आपण अपेक्षित होतं की ईश्वराने त्यांना वाजण्याकरता संधी द्यावी, पण काही सांगता येत नाही महाराज. जीवनात कधी काय घडेल. मी सुद्धा श्रेष्ठीचं कीर्तन केलं आणि संध्याकाळी घरी गेलो तर घरीच गेलो. अघटित घटना रस्त्यावर घडतात. म्हणून परमादरणीय अनिल महाराज आमचे मृदंग वाजू शकले नाही, पण कीर्तन श्रवण करतात आणि त्यांना देवाने एवढा मोठा आघात होऊन सुद्धा सुखरूप ठेवलं. ही त्यांच्या पुण्यसंचयाची बाजू आहे महाराज. म्हणून उपस्थित असणारे आमचे दुसरे गणेश महाराज, पांडव, शंकर महाराज, उपस्थित सर्व महाराज मंडळी. आणि आनंदाची बाजू एक अशी आहे महाराज, आपला एक भोळा समज होता की फक्त विद्यार्थी आळंदीलाच टाकायचा. पण आता मी 87 ते 95 पर्यंत आळंदीला राहिलो. आजच्या काळामध्ये आळंदीला विद्यार्थी ठेवणं इतकं सोपं नाहीये. का? कारण आळंदीत पहिल्यांदा लग्न होत नव्हते. आता आळंदीत एवढे लग्न होते की पोरायला मधुकरीची गरज नाही. पंक्तीत कुणी का होईने जेवायचं. अभ्यासावर परिणाम झाला. एकांताचा काळ राहिला नाही. ज्याला एवढ्यातून एकांत साधता येतो त्याच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. नसता एखादा म्हणाला आळंदीला कमी लेखलं नाही. आळंदीत एवढ्या गजबजीमध्ये अर्जुनाने गीता ऐकली म्हणजे कोणीतरी एखादा शहाणा आहेच. आणि म्हणून वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली. आज हजारो वारकऱ्यांना दिलेली देण, संप्रदायाला फुलून जाणारी ही बाग ज्या महात्म्यामुळे घडली त्यांना सुद्धा कोटी कोटी प्रणाम. मी नेहमी सांगत असतो, पोरं सांभाळणं सोपं नाहीये. एखाद्या वेळेस कीर्तनात एखाद्या पोराला म्हणलं गप्प बसते, काय करता आपण? हरी 12 घरची 12 नाह्यात व्हाब्या सगट 13 18 पगड जातीची पोरं एका बापाची नाही. एकाचा बाप वेगळा तर दुसऱ्याचा दुसरा, प्रत्येकाचे मायबाप वेगळे. पण यांना एक बाप दाखवायचा तो फक्त माझा पंढरीनाथ. हे कौशल्य ज्यांच्यात आहे ते शिवाजी महाराज. सर्व महाराज मंडळी चोपदार ज्यांचं हे मुक्ताई यूट्यूब चॅनल आहे त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. फक्त एका चॅनलची केस मी करतोय, तारखा हिची पडू नये एवढीच अपेक्षा बाळगतो. म्हणून मी चॅनल लावू देत नाही. पण आता महाराजापुढं मला संजय महाराजापुढं मी कधीच काही बोलत नाही. मला माहिती काही जरी झालं मी त्यांना उभा करीन. चलत नाही, राहू द्या आता. त्यांना एवढं नाही. त्यांचं आमचं बोलणं झालं गपचिप. म्हणून आनंद वाटला. दिव्य भव्य असा तुमचा कार्यक्रम. जेवणापासून तर आल्यापासून जे तुमचं प्रेम आहे महाराज, हे प्रेमच विदर्भाने जपलंय. एका वाक्यात सांगू का? एक नारी जन्माला, एक कन्या जन्माला आली, ती एक पत्नी झाली आणि जगाला असा मुलगा दिला तो छत्रपती शिवाजी महाराज. ती कन्या विदर्भातली आहे. मग ज्या स्त्रीनं छत्रपती दिला त्या स्त्रियांची असणारी ही सर्व परिवार आहे. आणि त्या परिवाराकडून वारकरी संप्रदायाची सेवा घडणार नाही. अरे घडल्या बिगर राहणार नाही. देवालाही हरिक होईल, तयाचा हरिक वाटे. म्हणून आनंद वाटला. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद. दिलेली वेळ, निवडलेला भंग सार्थकी लावण्याचा प्रयत्न करू. कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग वारकरी संप्रदायाचे थोर उपासक वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री क्षेत्र देहुनिवासी जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यातील पारमार्थातला अनुभव सांगणारा भंग. विठ्ठल महाराजांचं म्हणणं आहे उभ्या उभ्या कीर्तन नसते ऐका, असं यांचं म्हणणं आहे बरं का. उभ्या उभ्या नाही ऐकू, खाली बसा ना. अरे 2 तास उभा राहायचं मला जीवर, तुम्ही उभा राहा, मी खाली बसून करतो.
अभंगाचा सरळ अर्थ तुमच्या पुढे मांडायचा तो असा सज्जन माईबापा हो, साधकाने तुकोबारायच्या जीवनाचं अवलोकन केलं आणि ते अवलोकन केल्यानंतर तुकोबारायला प्रश्न विचारला, तुकोबाराय तुमच्या जीवनाचा जर सातबारा उकरून काढला, तुमच्या जीवनाची तात्विकता जर विचारासमोर आणली तर महाराज बरंच काही घडलंय. जीवन कुठंतरी जगण्याची तयारी केली आणि पहिला आघात झाला, वडील गेले, आई गेली, तिकून तिकून कुठंतरी लग्न झालं, त्या दुष्काळामध्ये अर्धांगी गेली. अघटित घटना घडत असताना परमार्थाला लागला तर एक स्त्री भंडाऱ्या डोंगरावर पाठवली. एवढं करूनही काही नसलेली आपशक घेतली, गावातल्या मंडळीनं बाहेर काढून दिलं. एवढं दुःख असताना सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर कधी दुःख वाटलं नाही आणि भासलं नाही. याचं कारण काय? नुसतं आमची कीर्तनं स्वरातून चाल गेली तर आम्ही 3 महिने भाजनाला जात नाही, नुसतं म्हणलं तर. मग जर तुम्हाला एवढं दुःख असताना तुम्हाला याचं का वाटलं नाही? महाराज म्हणतात त्याचं एकच कारण, आम्हाला दुःखच नाही. पण का नाही? महाराज म्हणतात त्याचं कारण आहे आम्ही त्याचे दास बनलो, म्हणून आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. भय म्हणजे दुःख. महाराज तुम्ही त्याचे दास बनलात, तुम्हाला त्याच्या बाबतीत दुःख नाही. मग तो कोण आहे? महाराज म्हणतात तो देव आहे. तो देव करतो काय? मार्गा आणि आमच्या पुढे उभा राहतो, येणारं संकट आणि कोड्याचं निवारण करतो, म्हणून आम्हाला भय नाही त्रिलोकी. पण कधी कधी माणसं संशय घेतात. एका साधकाने संशय आला, मग तुकोबा खरंच का? महाराज त्याला सांगतात खरंच म्हणू नको, जैसा केला त्याला जसं हो म्हटलं तसा होतो, आमच्या हाकेला धावून येतो, म्हणून जैसा केला तैसा होय. धावे सोय धरून, सोय म्हणजे प्रेमाने धावून येतो, आणि म्हणून आम्हाला दुःख नाही. तो आमच्यावर येणारं कोड्या आणि संकटाचं निवारण करण्याकरता आमच्या पाठीमागं उभा आहे. पण तो देव आपलासा केला कशाने? महाराज म्हणतात एकच कारण आहे, आसो सुखे. आसो म्हणजे जशी जशी परिस्थिती असेल त्या परिस्थितीकडं न पाहता त्याच्या नामाला सोडलं नाही, त्याचं नाम प्रेमाने घेतलं, आणि म्हणून आम्हाला भय राहिलं नाही. असा या अभंगाचा गोषवारा. अनुभव सांगणारे तुकोबारा आहे महाराज. मी नेहमी सांगत असतो, काही अनुभव पाहून सांगावी लागतात, काही अनुभव खाऊन सांगावी लागतात, आणि काही अनुभव घेऊन सांगावी लागतात. एखादा माणूस रस्त्याच्या कडेने चाललेला आहे, 15 फुटाचा रस्ता आहे, पण त्याला पुरत नाही. त्याच्याजवळून गेल्यानंतर आंबट वास येतो, उगच कशाची तरी बडबड करत चाललेला आहे. समजा हा प्यालेला आहे, तू काय पिऊन अनुभव सांगा लागन का? आणि जर पिऊन सांगायचं असतं तर गांजा दारू मत पियारो अगोदर आम्हाला लोकांना प्यावं लागली असती. काही अनुभव पाहून सांगावं लागतो, काही अनुभव खाऊन सांगावं लागतो. आपण पंढरपूर येताना कुंतलगिरी गावाचं गाव लागतं, पेढ्याचं. पावशेर पेढे घ्यायचे असते, पण अर्धा किलो पेढे खातील. ह्या कडीपासून त्या कडे लोक जाईन आणि तिकून दुसऱ्याला नेले. याला साखर कमी आहे, याला खवा जादा आहे, याला खवा कमी आहे, आणि केवढ्यात देतो. किती घ्यायचा? पण पावशेर. आता गुळ आहे, गुळ मला चांगला दिला नाही, हे गोड आहे, कोण सांगन? खाऊन सांगावं लागला गोड आहे बरं का. तसा काही गोष्टीचा खाऊन सांगावं लागेल. शेतकऱ्यासाठी एक थायमिक नावाचं औषध आहे, शेतीसाठी वापरा, त्याने माणूस मरतो. हे खाऊन सांगावं लागन का पाहून? याला पाहून सांगायची गरज नाही, सगळ्याला माहिती आहे जर आहे. आणि हे खाऊन बी सांगायची गरज नाही, सगळ्याला माहिती आहे खाल्लं गेलं. मग सांगा, प्रपंचाचा अनुभव करून सांगावं लागल का पाहून? हा करून सांगावं लागेल. परमार्थाचा अनुभव पाहून सांगावं लागल का करून? तसा इथं प्रपंचाचाही अनुभव सांगतात आणि परमार्थाचा अनुभव सांगतात, दोन्ही. म्हणून आरतीतच वर्णन केलंय, प्रपंच रचना सर्व ही भोगून त्या गेली. प्रपंचाचा अनुभव हा करून सांगावं लागल. एखादा संन्यासी किंवा ब्रह्मचारी कीर्तनकार आहे, त्याला म्हण बायको बोलती, हे सांग बरं काय अनुभव आहे? तो आम्हीच सांगू शकतो. तळी कशी उचली ती, बोल सदानंदाची ओळखोट.
म्हणून प्रपंचाचा अनुभव तुकोबारायांनी व्यक्त केलाय. महाराज तुमचा प्रपंचाचा अनुभव काय? महाराज म्हणतात प्रपंचाच्या अनुभवाच्या बाबतीत सांगू का? जन हे सुखाचे अंत ही काळीचे नाही कोणी. किती अनुभव आहे महाराज. महाराज म्हणतात करिता या सेवा कुटुंबाची. काय अनुभव आहे महाराज. तेवढ्याच करता होईन भिकारी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी होईन भिकारी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार होईन भिकारी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी होईन भिकारी पंढरीचा वार करी पंढरीचा वार करी पंढरीचा वार प्रपंचाचा अनुभव जर नाथबाबाला विचारला तर नाथबाबा म्हणतात प्रपंची सुख जोडे तरी का सिविती गिरीकडे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. ज्ञानोबाराला विचारलं पारमार्थातला प्रपंच आणि प्रपंचातला परमार्थ. ते म्हणतात लटिका व्यवहार. हीच गोष्टी तुकोबारायला होतले. ते म्हटले ना या ध्यांती अवसानी येरती माहिती. हाच प्रश्न तुकोबारायला विचारला तर ना हाच प्रश्न नाथबाबाला विचारला तर नाथबाबाने एक सूत्रच सांगून दिलं. नाथ बाबाला विचारलं हे भानगड काय? नाथ बाबा म्हणतात प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे मेल्या मागे सर्व राहीन सुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी. महाराज म्हणतात बहीण कुणाचे भाऊ कुणाचे कोण कुणाचे सखे सोयरे हे जर आपले असते तर आपल्यासाठी शेवटपर्यंत राहिले कळतं की नाही. पण आपण यांना आपलं इतकं म्हणतो बाप 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 बाप. आपण म्हणतोय माझी बायको आहे पण किती वर्ष बायको ऐकती? 2च वर्ष. गंगारामचा अनुभव आहे 2 वर्ष बायको ऐकती. नवीन लग्न झाल्यानंतर 2 वर्ष सांगा मला सकाळी संभाजीनगरला जायचं किंवा कुठं कार्यक्रमाला जायचं तर 2
वर्ष तुम्ही म्हणाल ते काम ऐकते. 2 वर्ष माझी गाडी जवळ मोटरसायकलच होती त्या टायमाला. त्याच्या अगोदर तर सायकल होती. डबाही आणून देत होती, चप्पलही आणून देत होती. जवा म्हणलं तवा. फक्त 2च वर्ष ऐकलं. 2 वर्षानंतर आमचं कॅलेंडर बाजारात आलं. आपण म्हटलं अहो मला कीर्तनाला जायचं सकाळी, डबा मी करायला तयार नाही का? पोरगी उठल्यावर कोणी हातलं येतं का? रडून देऊ पोरीला. मी तेव्हापासून बाहेर खातो. पैसे मी नेऊन देतो, किराणा मी भरून देतो, जाता जाता भाजीपाला सुद्धा घेऊन जातो. रोज लोकांच्या घरी जेवतो तरी शिव्या खातो मी. 2 वर्ष तिनं ऐकलं, 2-3 वर्षापासून मी ऐकतो. आणखीन 2 वर्षांनी तुम्हाला सगळ्याला ऐकायला लागेल. पोराचं लग्न होईल, सुनाचं ना आपलं पटल हे आजच्या काळात सांगता येत नाही. मग माझ्यावाली अर्धांगी सांगन इमन आणि मी बी म्हणाल संजू महाराज किती कीर्तन केलं. हा सगळ्याचाच अर्थ आहे. म्हणून महाराज म्हणतात प्रपंच ओसरो आणि चित्त तुझे पायी. कमी 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 करत चालायचंय. महाराज म्हणतात मी एवढंच केलं, जाळोणी संसार संसाराच्या. मग काय केलंय? महाराज म्हणतात होईन भिकारी, होईन मी पास होईन. यासाठी काय करावं लागन? अभ्यास. होईन म्हणणं सोपं नाही. मी पास होईन यासाठी काय करावं लागन? अभ्यास. का काफ्या नक्कल करून कधी अक्कल येत नाही. आणि जरी एखाद्याच्या मुलाला कॉफ्या देऊन जर तो पास झालाच आणि डॉक्टर झाला, माणसं जगीन का मारीन? मग माणसं मारायसाठी त्याला. आम्ही प्रपंचात तर इतकी गुंतलो महाराज. एक प्लेट जर हरली ना, प्लेट तर 8 दिवस शादेव. कोणी नेली, कमवून नेली, कशी नेली, कुठं नेली प्लेट, ती बी केसवर घेतलेली राहती. प्रपंच सुटाना. एवढे आम्ही प्रपंचाला गाठलेलं. इकून घेऊन जायचं, तिकून करून आणायचं. म्हणजे माझ्या भावाने केलं. भावाला वाडे घ्यायला पैसे नव्हते, चोट्टी. महाराज म्हणतात या चोट्ट्या प्रपंचाला संसाराच्या नावे घालून या. म्हणून होईन भिकारी. होईन म्हणणं इतकं सोपं नाही. मी पास होईन त्यासाठी अभ्यास करावा लागेल. तसा मी वारकरी होईन यासाठी काय करावं लागेल? त्याग. त्यागात शांती निरंतर. गीता सांगते, गंगाराम नाही. होईन म्हणणं इतकं सोपं नाही. माळ घालणं सोपी आहे, पण माळ टिकवणं अवघड आहे. वारकरी म्हणणं सोपं आहे, पण वारकरी होणं अवघड आहे. लग्न करणं सोपं आहे, पण बायको सांभाळणं. हा अजून झालं नाही तरी अनुभव सांगतो भाऊ. शिवाजी महाराज बायको सांभाळणं इतकं सोपं नाही. कुत्र्याच्या मागं मांजर लागत, एक मांजरीच्या मागं कुत्र. असं पळत मांजरीच्या मागं कुत्र, पण पाळता पाळता की एकदा मांजरीने फेस कुत्र म्हणते चालू वापस. म्हणून लग्न करणं सोपं आहे, पण बायको सांभाळणं. मी म्हणतो बायको सांभाळणं सुद्धा सोपी आहे, पैसा असल्यावर. आपल्या पूर्वजांनी 2-2, 3-3 केलेले. म्हणून पैसा असला तर बायको सांभाळणं सुद्धा सोपी आहे, पण बायको होणं. एखाद्याची आई वारली ना, कोणी बाई म्हणते नको रडू, मी तुझ्या आई सारखी. एखाद्याची बहीण वारली, नको रडू, मी तुझ्या बहिणी सारखी. पण एखाद्याची बायको वारली, कोणी म्हणत नको रडू. तसं वारकरी म्हणणं सोपं आहे. अरे आपण 18 दिवस वारकरी म्हणून घेतो, पण वारकरी होत नाही. वारीच्या वाटानं वारकरी म्हणून घेतो, पण वारकरी होत नाही. अरे आंबे वाटायला लागले तर भजन सोडून पळवतो. एक आंबा घेऊन येतो आणि दुसरा पुन्हा घ्यायला जातो. 3-3 आंबे खातो, पिवळे होस्तर खातो आणि परसादे म्हणतो. परसादे करे लाज नाही मला आणि भेटायला आली तुला. म्हणून होईन म्हणणं, अरे होईन म्हणणं इतकं सोपं नाही. होण्याकरता काय केलं? ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा, त्याच्या भय काय जीवा.
जीवा त्याचा भय काय जीवा त्याचा भय काय जीवा त्याचा भय काय जीवा त्याची खरी सेवा भय नाही त्याच्या जीवा भय नाही त्याच्या जीवा भय नाही त्याच्या जीवा त्याची खरी सेवा भय नाही त्याच्या जीवा भय नाही त्याच्या जीवा भय नाही त्याच्या जीवा अरे सेवा ज्याची खरी ना त्यालाच भय नाही. आपली पारमार्थातली सेवा खरी नाही आणि प्रपंचातली सेवा खरी नाही. पानपोया कोणासाठी आहे? आपल्यासाठी. पाणी पिण्यासाठी गिलास कोणासाठी आहे? आपल्यासाठी. त्या गिलासाला साखळ्या कोणासाठी आहे? चोट्टी. अजे दिव्य भव्य कार्यक्रम आहे कोणासाठी आहे? आपल्यासाठी. आम्हाला पैसे देऊन खर्च करून इथलो का आणा लागलं कोणासाठी आहे? आपल्यासाठी. आणि कीर्तन आम्ही कोणासाठी सांगतो? आपल्यासाठी. तरी माळा काढी ती कोणासाठी? कोरोनात नुसते डॉक्टर लोक म्हणले एनर्जी कमी होईल, बटाटे खा, फ्रीज मधले पांढरे. चांगल्या माळकऱ्यानं माळा काढल्या. भामटे लईच जगून तू लगे आता छत्रपती होणार आहे. घरची भेईना शेजारची म्हणे पिन कहून लवीना. सोमवार कोणासाठी आहे? आपल्यासाठी. ज्याच्यासाठी सोमवार धरला त्याच्याच आधी जेवून घ्यायचं. आणि मला लई भूक लागली तर कशाला धरला? सोमवार. खूप अवघड आहे खूप. म्हणून सेवा इतकी सोपी नाहीये. म्हणून होईन म्हणणं सुद्धा सोपं नाही. किती दिवस सेवा केली? चौयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी. जे जे झाले अवतार तुका त्याचे तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर. जो का अवतार आणा जन्मोजन्मी आम्ही शेवटचं प्रमाण. इतकी सेवा केली. इतकी आमची सेवा फक्त बोलण्यापुरती. आमच्या पैठणहून एक एसटी आहे पंढरपूरला. महिन्याला जाण्याचा योग येतो. जवळजवळ 40 ते 45 तिकीट हापटे. आज समोरून तिकीट कधीच घेणार नाही. एक हाप द्या पंढरपूर. मी एकाल म्हणला असं दाखवून त्या तिकीट. महाराज आपण हाप करून घेतलं. वारीला जायसाठी आपण हाप करून घेतलं. वारीला जायसाठी. ज्याच्या वारीला झाला तो याडपट आहे का? तो हाफ तिकीट माझ्यासाठी करून आला. तो काहीच नव्हतं. येऊच नको ना. आपली बोलण्यापुरती भक्ती आहे. बोलण्यापुरती. बोलण्यापुरती कशी आहे? फक्त बोलण्यापुरती. मी माळा घालतो, मी वारी करतो, मी भजन करतो. तू नुसताच करतो पण काहीच करीत नाही. एक बाई म्हणे आमचा मालक महाराज 20 मिनिटं देवपूजा करतात. त्यांच्यासारखी देवपूजा कोणीच करत नाही. गंध लावणं, आंघोळ घालणं, धूप दाळणं, अगरबत्ती लावणं, आरती करणं, डोळे झाकून दर्शन करणं 20 मिनिटं लागते. म्हणले बाई तुझ्यासारखे भाग्यवान बाईच नाही. 20 मिनिटं तुझा पती देवाची पूजा करतो. ते म्हणले खरंच ना महाराज. म्हणलं मग एक गोष्ट आहे का, मला जर वेळ मिळली ना मी त्यांच्या दर्शनाला येतो. त्यांनी खरंच या त्यांच्या दर्शनाला. खरंच त्यांच्यासारखी पूजा कोणीच करीत नाही. म्हणलं मी खरंच आहे पण ते म्हणे फोन करून या. म्हणलं काय भानगडे? ते म्हणे कधी मधी पियते म्हणे. आपल्या भक्तीत सातत्य नाही. आणि ज्या दिवशी सातत्य येईल ना त्या दिवशी भक्ती ठरेल. आपलं फक्त बोलण्यापुरते. माझी वारी चालू आहे, माझं भजन चालू आहे, माझं हे चालू आहे, फक्त बोलण्यापुरतं. पण वेळ जर पडली ना तर बाजूला निघतंय माणूस. आपली बोलण्यापुरती कशी आहे? आमच्या दोघा नवरा बायकोची भांडणं झाली. मी होऊन बोललो तरी बोलत नव्हती. सक्की होऊन बोललो तरी बोलत नव्हती. किती प्रयत्न केला तर बोलत. पण ती बोलली की मी समजून घ्यायचो. तर बापाला म्हणा आंघोळ करून घ्या. मी समजून घ्यायचं मी त्याचाची.
तो बापाला मान कपडे घालून जा म्हणलं तसाच जातो, पण मला माहित होतं कीर्तनाला कपडे लागते, मला का कुंभात जायचं का आता. तो बापाला मान जेवून घ्या, आपण समजून घ्या. 15 दिवस समजून घेतलं महाराज. मी होऊन बोललो तरी बोलत नव्हती सक्की, पण ती जर बोलली तर मी समजून घेतो 15 दिवस. पण तिला काय माहिती मी कितीचा आहे. ती फिरणारे गावं किंवा आणखीन काही. एक दिवस उशिरा घरी गेलो, गाडी लावली, बॅग घेतली, घरात गेलो, बॅग ठेवली, टी व्ही चालू केली, बातम्या पाहत बसलो. ती आली, बॅग घेऊन गेली, टी व्ही चालू केलेलं पाहिलं, मला पाहिलं, मागं गेली, पोराला उठलं, उठ बाळा, विचार तुझ्या नानाला उशीर काऊन झाला. पोरगं माझ्याकडे आलं, ते म्हणे नाना उशीर काऊन झाला. म्हणलं कोण म्हणतं रे. ते नानी म्हणे नानाला विचार उशीर काऊन झाला. म्हणलं तिची मी ओळख बुजली काय, काही विसरली मला. त्याने नाना आपल्या घरात 15 दिवसापासून भांडण आहे, कोणी कोणाला बोलत नाही, पण कामं जिथल्या तिथं आहे. स्वयंपाक आहे, कपडा लत्ता सगळं, म्हटलं सगळं खरं आहे.